नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड आहे त्या नागरिकांना 1 एप्रिल 2025 पासून आयुष्यमान कार्ड वरती प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। जर तुम्ही आयुष्यमान कार्ड काढलेलं असेल आणि त्या आयुष्यमान कार्डला 6 महिने पूर्ण झालेले असतील तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल त्या नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु या आयुष्यमान कार्ड वरती पैसे मिळवण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने काही पात्रता सुद्धा घातलेली आहे। बघा, ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड आहे आणि त्या आयुष्यमान कार्ड त्या नागरिकांनी 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल त्याच नागरिकांना आयुष्यमान कार्ड वरती प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु या आयुष्यमान कार्ड वरती प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळवण्यासाठी काही पात्रता सुद्धा घातलेले आहे। जे नागरिक या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच नागरिकांना प्रत्येक महिन्याला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 5000 रुपये देण्यात येणार आहे। म्हणजे सरसकट सर्व आयुष्यमान कार्ड धारकांना महिन्याला 5000 रुपये मिळणार नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामधील सरसकट सर्व आयुष्यमान कार्ड धारकांना या 5000 रुपयांचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यामध्ये पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे। बघा, जे नागरिक जे आयुष्यमान कार्ड धारक या पात्रतेमध्ये बसणार आहेत त्याच आयुष्यमान कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। परंतु हे 5000 रुपये मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, पात्रता काय आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो। बघा, 1 एप्रिल पासून आयुष्यमान कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तुम्ही सुद्धा आजच्या पेपरला वाचलेली असेल। जर तुम्ही वाचलेली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। कालपासून या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। बघा, तुमचं आयुष्यमान कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं तरच तुम्हाला आयुष्यमान कार्ड वरती प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहेत। बघा, हे 5000 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 5 पात्रता घातलेली आहे। जे नागरिक या 5 पात्रतेमध्ये बसणार आहेत त्याच नागरिकांना प्रत्येक महिन्याला 5000 रुपये देण्यात येणार आहे। बघा, 5 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे आयुष्यमान कार्ड धारकांनी आयुष्यमान कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं। बघा, पहिलीच पात्रता आहे की आयुष्यमान कार्ड धारकांनी हे कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे आयुष्यमान कार्ड धारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा, तुम्ही जर आयुष्यमान कार्ड काढलेलं असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे आयुष्यमान कार्ड धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा, तुम्ही जर आयुष्यमान कार्ड धारक असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कामावरती कामगार नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कार्यालयामध्ये कामगार असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच चौथी पात्रता म्हणजे आयुष्यमान कार्ड धारकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5000 रुपये मिळणार आहे। अन्यथा तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सोबतच पाचवी पात्रता म्हणजे शेवटची पात्रता म्हणजे आयुष्यमान कार्ड धारकांच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता नसला पाहिजे। बघा, तुम्ही जर आयुष्यमान कार्ड धारक असाल, तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असेल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य आयकरदाता म्हणजे टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला तुम्हाला ज्या पात्रता घालण्यात आलेल्या होत्या त्या पात्रता अगदी काटेकोर पद्धतीने सांगितलेले आहे। त्यामुळे जे नागरिक या 5 पात्रतेमध्ये पात्र ठरले असतील त्याच नागरिकांना 1 एप्रिल पासून आयुष्यमान कार्ड वरती पैसे मिळणार आहेत। बघा, 5 पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही या 5 पात्रतांमध्ये बसला असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अन्यथा जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये
बसला नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आयुष्यमान कार्डसाठी अर्ज कुठे करायचा आहे। बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आयुष्यमान कार्डसाठी या ठिकाणी अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु आयुष्यमान कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे, तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा मी आता सांगितलं की आयुष्यमान कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे, तर हा अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा तुमच्याकडे कागदपत्रे नसतील तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा पात्रता सांगितलेली आहे, तुम्हाला आता कागदपत्रे सांगतो आणि कागदपत्रे सांगितल्यानंतर अर्ज कुठे करायचा आहे ते सुद्धा अगदी झटपट सांगतो, कारण कागदपत्रे नसतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या नागरिकांकडे कागदपत्रे असतील त्यांनाच या 5,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। त्यामुळे ही कागदपत्रे कोणकोणती आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, परंतु ते आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे, कारण हे तुम्हाला पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे पॅन कार्ड। बघा पॅन कार्ड सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे, आपल्या आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करणं गरजेचं आहे। सोबतच तिसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्न दाखला। बघा तुमचं उत्पन्न खरोखर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, यासाठी तुम्हाला पुरावा सुद्धा द्यायचा आहे, त्यासाठी तुमच्याकडे उत्पन्न दाखला असायला पाहिजे। सोबतच चौथं कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला। बघा तुमच्या गावामधील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्यांच्या नावाने जो दाखला दिला जातो तो दाखला म्हणजे रहिवासी दाखला, तर रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। सोबतच पाचवं कागदपत्र म्हणजे आयुष्यमान कार्ड। बघा आयुष्यमान कार्ड सुद्धा लागणार आहे, ते आयुष्यमान कार्ड सरासरी 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असावं। जे नागरिक आता या चालू महिन्यामध्ये काढणार आहेत त्यांना लाभ घेता येणार नाही। काही नागरिकांनी 1 महिन्यापूर्वी काढलेलं आहे, काही नागरिकांनी 2 महिन्यांपूर्वी काढलेलं आहे, तर त्यांना याचा लाभ घेता येणार नाही। बघा जे जुने असतील, ज्यांनी 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल त्यांच्यासाठी ही योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले आहे। आणि 6वं कागदपत्र म्हणजे तुमच्या वयाचा दाखला। बघा तुमचं वय सरासरी 21 वर्षांच्या पुढे असावं तरच मला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा तुमचं वय 21 वर्षांच्या कमी असेल तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार नाही। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की यासाठी अर्ज कुठे करायचा आहे। बघा 1 एप्रिल पासून याचे अर्ज सुरू होणार आहेत, तर 1 एप्रिल रोजी याची वेबसाईट सुद्धा येणार आहे। बघा सध्याच्या स्थितीला आयुष्यमान.government.in या वेबसाईट वरून तुम्ही अर्ज करू शकता, परंतु सध्याच्या स्थितीला याची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, तर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे की 1 एप्रिल पासून आयुष्यमान कार्ड धारकांना 5,000 रुपये मिळणार आहेत। बघा ही सर्व कागदपत्रे 1 एप्रिलच्या अगोदर काढायची आहेत। सोबतच पात्रतांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्हाला 1 एप्रिल पासून या योजनेचे अर्ज सुरूच होणार आहे, त्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये मिळणार आहेत। बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।